पहा लक्ष द्या. तर काल आपण पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी स्टडी केली. एकदम लास्ट फॉर्म्युला तुम्हाला लक्ष द्या इकडे. जर तुम्हाला एखाद्या सोर्स मास माहिती असेल, बरोबर आहे, एखाद्या सोर्सचं जर मास माहीत असेल तर तुम्हाला इंटेन्सिटी किंवा पोटेन्शियल काढण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज असते हे समजून घ्या. बघा, कधीही ना प्रॉब्लेम ज्यावेळेस येईल ना तुमच्या डोळ्यासमोर, तर तुम्हाला त्याच्या बेसिकवर विचार करता आला पाहिजे. पहा मी काय म्हणत आहे. समजा इथे हा सोर्स आहे, याला म्हटलं मी सोर्स मास, आणि एवढ्या अंतरावर तुम्हाला पोटेन्शियल किंवा इंटेन्सिटी काढायची आहे. इथे पोटेन्शियल किंवा इंटेन्सिटी काढायची आहे या पॉईंटला. हे झालं सोर्स मास. तर जर लक्ष द्या, जर तुम्हाला ऐका इकडे, जर तुम्हाला पोटेन्शियल काढायचं असेल तर पोटेन्शियल असते -gm/r. म्हणजे पोटेन्शियल काढण्यासाठी रिक्वायरमेंट काय की त्या सोर्सचं मास माहिती असलं पाहिजे. ज्या पॉईंटला पोटेन्शियल काढायचं आहे त्या पॉईंटचं अंतर माहिती असलं पाहिजे, तुम्हाला पोटेन्शियल काढता येणार. दोनच गोष्टीची गरज आहे. जर तुम्हाला इथल्या पॉईंटची इंटेन्सिटी काढायची असेल तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय लिहिला होता, gm/r². तर इंटेन्सिटी काढण्यासाठी त्याच गोष्टीची गरज आहे. पण या दोघांमध्ये एक रिलेशन आहे, ते आहे E = -dv/dr. E = -dv/dr. म्हणजे जर तुम्हाला व्हीचा फॉर्म्युला माहीत असेल, त्याला जर तुम्ही आरने डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला ई मिळेल. त्याला उलटं पण करता येते. यावरून काय लिहिता येणार तुम्हाला, dv = -e/dr. जर तुम्हाला व्ही काढायचं असेल तर याचं काय करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. तुम्हाला व्ही पण काढता येते जर तुम्हाला काय माहीत असेल, इंटेन्सिटी माहिती असेल तर. समजत आहे का? समजले यावरून? तर हे कसं आलं, तर त्याच्याकडे जाण्यापेक्षा आपण पहिल्यांदा एवढं तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तर ई माहिती असेल तर व्ही काढता येतं, व्ही माहीत असेल तर ई काढता येतं. ईचा फॉर्म्युला काय झाला, E = -dv/dr. मग dv/dr काय असतो, पोटेन्शियल ग्रेडियंट. चेंज इन पोटेन्शियल अपॉन डिस्टन्स इज पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंटला काय केलं, निगेटिव्ह केलं तर काय मिळाली, इंटेन्सिटी. सो इंटेन्सिटी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज निगेटिव्ह ऑफ द पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंटचा जर तुम्ही निगेटिव्ह घेतला तुम्हाला इंटेन्सिटी ऑफ द फील्ड मिळेल. समजलं का? तर हे आपलं कालपर्यंत झालं होतं. आणि ह्या दोन गोष्टीसाठी तुम्हाला बेसिक सांगितलं. आणि आणखी इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे, जर का तुम्हाला पोटेन्शियल माहिती आहे का, बरोबर, जर का तुम्हाला पोटेन्शियल माहिती आहे आणि इथे ठेवलेल्या मासची पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर पोटेन्शियल एनर्जी काढताना त्या मासला तिथे असलेल्या पोटेन्शियलनी मल्टिप्लाय करायचं, मास मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल. म्हणून जर का तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढायचं काम पडलं, मास तर दिलंच असते, तुम्ही विचार करायचा पोटेन्शियलवर. आणि पोटेन्शियल जर का तुम्हाला काढता आलं तर त्या पोटेन्शियलला तिथे ठेवलेल्या मासनी मल्टिप्लाय केलं की तुम्हाला त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी काढता येईल. पॉईंट क्लिअर झाला? आणि यावर खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतात. पहा कसे, इंटेन्सिटीवरही घेता येतात, पोटेन्शियलवरही घेता येतात. तर हे तर बेसिक झालं. इथे आपण काय स्टडी केलं, पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी. त्याला आपल्याला हेडिंग लिहिता येणार, पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी. अर्थात कुठलं पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटेशनल. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि ग्रॅव्हिटेशनल. बघा बरं, बोर्डवर काहीतरी आहे, किती सोपी गोष्ट बोर्डवर लिहिलेली आहे. त्यांना काय चॅलेंज आहे याच्यामध्ये, काहीच नाही. पोटेन्शियल म्हणजे -gm/r. एम आणि आर माहीत असलं तर पोटेन्शियल काढता येते. पोटेन्शियल माहिती असलं, तिथलं मास माहीत असलं तर पोटेन्शियल एनर्जी काढता येते. आणि इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो gm/r². ओके. आणि पण लक्षात ठेवायचं, इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे, पोटेन्शियल स्केलर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. वेगवेगळे पोटेन्शियल असतील त्यांचे अल्जेब्रिक सम करतात. इंटेन्सिटी असेल तर त्याचे वेक्टर सम करतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. आणि E = -dv/dr. तर व्ही माहीत असेल त्याला डिफरन्शिएट केलं तर ई मिळते. आणि जर तुम्हाला व्हीच काढायचं असेल, ई माहिती असेल, तुम्ही काय करता, इथे त्याचं इंटिग्रेशन जर तुम्ही घेतलं तुम्हाला व्ही पण काढता येईल. पण याचं रेअरली काम पडेल, याचं पण रेअरली काम पडेल, पण पडू शकते. ओके. आता लक्ष द्या, लक्ष बोर्डवर. काय केलं, समजा तुम्हाला काही एक्झाम्पल्स विचारतील, मी फक्त आयडिया क्लिअर करतो. काय एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहे. पहा, हा एक स्क्वेअर आहे. या स्क्वेअरच्या 4 कॉर्नरला 4 मासेस ठेवलेले आहेत. आणि प्रत्येक मास आपण कशाने दाखवू, समजा हे प्रत्येक मास आहे सारखं, कॅपिटल एम. सारखं येऊ शकते, डिफरंट असू शकते. आणि याच्या सेंटरला लक्ष द्या, याच्या सेंटरला एक मास ठेवलेला आहे, ते आहे स्मॉल एम. ओके. आणि बघा, आता तुम्हाला म्हटलं असेल की हे जे मास आहे
बरोबर आहे. या मासला चारही कॉर्नरचे मासेस अट्रॅक्ट करतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यामध्ये आहे. बरोबर आहे. अट्रॅक्ट करत आहे, तुम्हाला या मासची काढायची आहे पोटेन्शियल एनर्जी. पहा मी पहिले पोटेन्शियल एनर्जीवर जातो. काय काढायची आहे? समजून राहिलं का क्वेश्चन काय आहे? तुम्ही असा नका विचार करू की हे अर्थ ठेवलेलं ना अर्थाला अट्रॅक्ट करत. तुम्ही असा विचार करा की बाकी ग्रॅव्हिटी विसरून जा तुम्ही, अर्थची वगैरे. बरोबर आहे. फक्त हे चार कॉर्नरला चार मासेस आहेत आणि त्यांची ग्रॅव्हिटी असेल, आणि सेंटरला एक स्मॉल एम मास आहे त्याची ग्रॅव्हिटी असेल. म्हणजे अर्थ वगैरे वगैरे ते तुम्ही विसरून जा. फक्त हेच स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रोड्यूस करून राहिले. तर ह्या मासला हे चारही मासेस काय करत असतील? अट्रॅक्ट करत असतील. लक्षात ठेवा, जिथे फोर्स आहे तिथे पोटेन्शियल एनर्जी असते. फोर्स नाही आहे तर पोटेन्शियल एनर्जी नसते. बरोबर आहे. पण बरेचदा फोर्स झिरो तर पोटेन्शियल एनर्जी झिरो असंही नाही करतायत. तुमच्या पुढे लक्षात येऊन जाईल. ओके, तर इथे पहा, तर आपल्याला या मासची काय काढायची आहे? पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. मग पोटेन्शियल एनर्जी काढताना काय केलं पाहिजे माहिती आहे का? आपण अगोदरच सांगितलं, पोटेन्शियल एनर्जी काढताना जे काही मास असेल ते घ्यायचं आणि मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल. आता इथे लक्ष द्या. पहा, पहिल्या मासमुळे इथे असलेलं पोटेन्शियल आहे V1, दुसऱ्या मासमुळे इथे असलेलं पोटेन्शियल आहे V2, तिसऱ्या मासमुळे असलेलं पोटेन्शियल आहे V3, चौथ्या मासमुळे असलेलं पोटेन्शियल आहे V4. म्हणून जर तुम्हाला नेट पोटेन्शियल काढायचं असेल, बरोबर आहे, सो पोटेन्शियल, बरोबर आहे, ॲट सेंटर ऑफ द स्क्वेअर पोटेन्शियल तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पहिलं पोटेन्शियल प्लस दुसरं पोटेन्शियल प्लस तिसऱ्या मासमुळे असलेलं पोटेन्शियल आणि त्यांचे काय करावं लागेल? अल्जेब्रिक सम, बिकॉज पोटेन्शियल इज स्केलर क्वांटिटी. समजून राहिलं का तुम्हाला? म्हणून पहिल्या मासमुळे असलेलं पोटेन्शियल, दुसऱ्यामुळे सर्वांच्या पोटेन्शियलची तुम्हाला काय करावं लागेल? सम करावं लागेल. सर्व पोटेन्शियलची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला नेट पोटेन्शियल मिळेल. आता बघा, तुम्हाला समजलं पाहिजे की हे चारही मासेस आणि चारही डिस्टन्सेस तर सारखेच आहेत, आणि साईड जर का ए असेल ते अंतर आर तुम्हाला काढायचं आहे. मला सांगा की जर या स्क्वेअरची, बरोबर आहे, साईड जर ए असेल तर या स्क्वेअरचा डायगोनल, साईड जर ए असेल तर या स्क्वेअरचा डायगोनल काय होणार? ओके, √2 टाइम्स ए असेल, हा झाला डायगोनल. डायगोनल जर √2 टाइम्स ए असेल, पूर्ण डायगोनल, तर हे अंतर तर त्याच्या अर्ध आहे. म्हणून ज्याला आपण डिस्टन्स आर म्हटलं ते डिस्टन्स आर किती असेल? डायगोनलच्या हाफ. डायगोनलच्या हाफ, सो √2 टाइम्स ए बाय 2 म्हणजेच किती? ए बाय √2 असेल. जेवढं असेल तेवढं असेल. आणि आता बघा, मास सेम आहे, डिस्टन्स सेम आहे, मास सेम डिस्टन्स सेम, तर चारही पोटेन्शियल कसे राहतील? सेम. म्हणून तुम्ही काय करणार? नेट पोटेन्शियल काढताना 4 टाइम्स V1 घ्या, एकामुळे असलेलं पोटेन्शियल. सो नेट पोटेन्शियल काढताना 4 टाइम्स V1. पण पोटेन्शियल काढतात कसं? G इंटू जे काही मास असेल ते अपॉन डिस्टन्स. पण पोटेन्शियल काय असते? मायनस, पण इकडे मायनस लिहिलं. ओके, तर मायनस लिहिता येणार. सो V इक्वल टू काय लिहिताना? -4G कॅपिटल एम. असे करता येते. कॉर्नरला लिहितील स्मॉल एम आणि सेंटरला लिहितील कॅपिटल एम. सिम्बॉल तर बदलू शकतात. ओके, आपण डिस्टन्स आर आहे किती? ए बाय √2. हा √2 जाणार वर. सो V बरोबर काय होणार? -4 इंटू √2 GM अपॉन ए. तुम्ही काय काढलं? पोटेन्शियल. पण तुम्हाला काय विचारलं होतं? पोटेन्शियल एनर्जी ऑफ मास स्मॉल एम. स्मॉल एम मासची पोटेन्शियल एनर्जी काढायची. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय सांगितला? मास मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मास एम, आणि पोटेन्शियल किती आहे? मायनस आहेत. इथे मायनस मायनस काय करणार? याला हे व्ही आहे, याला एमनी मल्टिप्लाय करून टाका. सो 4 इंटू √2 इथे GM अपॉन ए इंटू स्मॉल एम. ही काय झाली? पोटेन्शियल एनर्जी. समजलं का? त्याला म्हणतात लक्ष द्या इकडे, ही झाली पोटेन्शियल एनर्जी ऑफ मास एम. एम मासची पोटेन्शियल एनर्जी. मला सांगा, पोटेन्शियल एनर्जी काढायचं टेक्निक समजलं का? मी म्हटलं या पेनची पोटेन्शियल एनर्जी काढा. तर इकडे एक चेअर अट्रॅक्ट करत आहे, काही 2-4 ऑब्जेक्टाला अट्रॅक्ट, सगळ्या ऑब्जेक्टमुळे इथे असलेलं पोटेन्शियल काढायचं. जे काही ऑब्जेक्ट्स असतील त्या ऑब्जेक्टमुळे इथे असलेलं पोटेन्शियल काढायचं. त्या पोटेन्शियलला हे जे मास आहे यांनी मल्टिप्लाय करायचं. तुम्ही जर आपली नोट्स वगैरे ऑब्झर्व केली असेल तर तिथे एक डायग्राम काढलेली आहे मी. त्या डायग्राममध्ये काय केलेलं पहा, लक्ष द्या. तर डायग्राममध्ये 3-4 मासेस दाखवले. पहिलं मास आहे M1, दुसरं मास आहे रँडम असतील, कुठेही असू शकतात. तिसरं मास आहे M3, बरोबर आहे. चौथा मास आहे M4, आणखी घेतलं 5वं मास आहे M5. हा आहे पॉईंट, बरोबर आहे. M1 मुळे इथे असलेलं पोटेन्शियल काढा, अंतर आहे R1. M2 मुळे इथे असलेलं पोटेन्शियल काढा, अंतर आहे R2. M3 मुळे पोटेन्शियल काढावं लागेल
बरोबर आहे. आणि M4 मुळे पोटेन्शियल का अंतर वेगवेगळे असतील तर सर्व पोटेन्शियलची काय करणार सम. नेट पोटेन्शियल काढताना V1 प्लस V2 प्लस V3 प्लस V4. फक्त रिक्वायरमेंट समजून घ्या की पोटेन्शियल पहिल्या मासमुळे पोटेन्शियल काढायचं आहे तर मास माहीत पाहिजे आणि आर माहीत पाहिजे. परत मास आणि आर माहीत पाहिजे तर सर्व पोटेन्शियलची तुम्ही काय करत नेणार सम करत नेणार तर तुम्हाला मिळेल. आणि हे पोटेन्शियल इटसेल्फच तुम्हाला निगेटिव्ह मिळेल. आणि जर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऑफ मास इथे ठेवलेलं मास आहे स्मॉल एम तर मास स्मॉल एम याची पोटेन्शियल एनर्जी काढताना तुम्हाला काय करावं लागेल की जेवढं पोटेन्शियल आहे त्याला मासनी मल्टिप्लाय करावं लागेल. हा झाला जनरल कॉन्सेप्ट पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जीचा. म्हणून पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल सिंगल पार्टिकलची किंवा पोटेन्शियल काढायचं असेल तर तुम्हाला अल्जेब्रिक सम नेट पोटेन्शियल काढावं लागेल. नेट पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय केलं की पोटेन्शियल एनर्जी मिळेल. समजते का? आता बघा याच्यामध्ये प्रॉब्लेम्स इतके वेगवेगळे विचारतील. तर पहिले आपण एक प्रॉब्लेम थोडंसं सिच्युएशनच फक्त मी तुम्हाला सांगतो की अगोदर आपण काय घेतला होता स्क्वेअर घेतला होता. आता काय करतील की तुम्हाला रेक्टँगल दिला आहे. हा रेक्टँगल दिला आहे याची ही साईड आहे ए आणि ही लेंथ आहे बी आणि तुम्हाला म्हणतील की इथे पोटेन्शियल काढा इथे. मग काय करणार हे अंतर काढावं लागेल. बरोबर आहे. काढता येईल का? लेंथ किती आहे बी हे अंतर किती आहे बरोबर आहे. म्हणून इथे कोणते अंतर कमी जास्त राहतील का की सारखे राहतील. हे अंतर हे सगळे कसे राहतील सारखे राहतील. परत तुम्ही काय करायचं की प्रत्येक मासमुळे असले आणि मासेस जर डिफरंट असतील तर पोटेन्शियल सुद्धा डिफरंट होतील. टोटल तुम्ही काय काढायचं टोटल पोटेन्शियल काढायचं आणि त्या पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय केलं की काय मिळेल पोटेन्शियल एनर्जी मिळेल. समजलं का? पण तुम्हाला हे अंतरावर फोकस करावं लागेल. तर पहिल्या केसमध्ये जेवढं होतं आता तेवढं नाही आहे. तुम्ही काय करता कोणतं टेक्निक वापरता ते टेक्निक वापरून तुम्ही आर काढा. एकदा तुम्हाला आर काढता आला की पोटेन्शियल एनर्जी काढता येईल. आणि या आणि बी कोणतं थेरम वापरणार तुम्ही पायथागोरस थेरम. समजते? ओके. आता पहा लक्ष द्या मी काय म्हणत आहे आता की एक सिंपल एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू आपण. लक्ष द्या. पहिले तर कोण सांगेल आपण पाहू कुणाच्या डोक्यात येतो का आता विचार की हा एक स्क्वेअर आहे. प्रत्येक कॉर्नरला ऐका बरोबर प्रत्येक कॉर्नरला मास ठेवलेला आहे कॅपिटल एम. ऐका बरोबर. आता याच्या सेंटरला एक मास ठेवलेला आहे स्मॉल एम आणि या मासला इथून इथपर्यंत हलवायचं आहे मूव्ह करायचं आहे. तुम्हाला म्हणतील याला इथून इथपर्यंत मूव्ह करण्यासाठी किती वर्क लागेल ते काढा. आता इथली काढायची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे हा झाला पहिला पॉईंट आणि हा झाला दुसरा पॉईंट. तर पहिल्या पॉईंटला काय काढायची पोटेन्शियल एनर्जी कशी काढणार इथलं पोटेन्शियल काढायचं आणि त्याला मासनी मल्टिप्लाय करायचं. आणि सेकंड पॉईंटची काय काढायची पोटेन्शियल एनर्जी. आणि या पोटेन्शियल समजा ही मिळाली 10 आणि ही मिळाली 15 तर पोटेन्शियल एनर्जीमधला जेवढा डिफरन्स असेल तोच काय असेल फरक असेल. पण मला असं वाटतंय की पोटेन्शियल एनर्जी नाही काढायला परत आपण काय करू की तुम्ही काय केलं माहीत आहे का तर वर्क बरोबर काय लिहिलं तुम्ही डेल्टा पोटेन्शियल एनर्जी बरोबर आहे. सो वर्क इक्वल टू डेल्टा पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय लिहिलं तुम्ही पोटेन्शियल एनर्जी 2 मायनस पोटेन्शियल एनर्जी 1. सो वर्क इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी 2 एम इंटू V2 मायनस एम इंटू V1. सो W इक्वल टू एम तर कॉमन निघेल V2 मायनस V1. मग तुम्ही काय करा या पहिल्या पॉईंटचं पोटेन्शियल काढता येईल. कसं काढणार अंतर जर माहीत असेल मास माहीत असेल तर एका पॉईंटचं एका मासमुळे जेवढं पोटेन्शियल आहे त्याच्या 4 टाइम्स करा पण मायनस घ्या. नंतर हाच पॉईंट इथे आल्यानंतरचे तुम्हाला पोटेन्शियल काढता आले पाहिजे. आणि तेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की इथे आल्यानंतर पोटेन्शियल कसे काढाल. तर वेगळी डायग्राम जर काढली तुम्ही तुमच्या पटकन लक्षात येईल. आपण इथेच काढू वेगळी डायग्राम थोडी काढली तर हे लक्षात येऊन जाईल तुमच्या. तर मी याला थोडं इथे घेऊन टाकतो. हा आता बेस झाला ओके. आणि इथे लिहू आपण तर आपल्याला जाऊ दे इथे कुठेतरी ठेवून देऊ आपण हे ओके. तर इथे आपल्याला आता पोटेन्शियल काढायचं आहे सेकंड पॉईंटला. पहा कसं काढता येईल ते मी वेगळी डायग्राम काढतो. इकडे स्क्वेअर तोच आहे प्रत्येक साईड किती आहे ए प्रत्येक कॉर्नरला मास कॅपिटल एम आणि इथे तुम्हाला काढायचं आहे पोटेन्शियल. इथे काय करा आता पोटेन्शियल काढण्यासाठी मास आणि त्या पॉईंटचं अंतर. मग ह्या मासमुळे इथे असलेलं पोटेन्शियल काढणार आणि अंतर किती होणार R1 इक्वल टू
A/2. हा मासमुळे इथे असलेलं पोटेन्शियल काढायचं आहे. R2 बरोबर किती होणार A/2. अर्थात या दोघांमुळे इथे असलेलं पोटेन्शियल सेम मिळेल. एकामुळे काढा आणि त्याच्या डबल करा. ट्रेस आवडला का तिचा? ओके. नंतर इथे यम आणि यम. आता काय कराल, ह्या मासमुळे इथे असलेलं तुम्हाला पोटेन्शियल काढायचं. त्यासाठी अंतर माहीत पाहिजे. याला काय म्हणणार तुम्ही R3 आणि या अंतराला काय म्हणणार तुम्ही R4. आणि R3 आणि R4 कसे असतील सेम. मग जर तुम्हाला मास तर माहीत आहे, काय काढावं लागेल R4 का R3 काढता येईल का? ही साईड आहे A, ही साईड आहे A, तर ही साईड काढता येईल. तर ही साईड किती झाली A/2. पायथागोरस थेरम वापरा, तुम्हाला R3 काढता येईल. R3 जर काढता आलं तुम्हाला एका मासमुळे पोटेन्शियल काढता येईल. आणि तसे दोन मासेस आहेत, त्याचे काय करणार डबल. आणखी काय करायला पडते म्हणजे का पोटेन्शियल तर निगेटिव्ह येणार आहे. समजलं का? म्हणून टोटल इथे जर टोटल पोटेन्शियल काढायचं असेल तर पहिल्या पॉईंटमुळे काय येणार मायनस तर येणारच येणार. बरोबर आहे. तर 2 टाइम्स GM अपॉन अंतर किती येणार A/2 येणार की नाही. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असते GM अपॉन डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे A/2. समजलं. हे झालं पहिल्या पॉईंटमुळे. हा 2 जाणार वर प्लस याच्यामध्ये काय करणार तुम्ही अगेन पोटेन्शियल तर मायनसच असेल म्हणून तुम्हाला इथेच करतो मी मायनस करावं लागेल. अगेन 2 टाइम्स हे अंतर तुम्हाला काढता येईल. हे अंतर कसं काढणार पायथागोरस थेरम वापरणार A² प्लस A/2² इक्वल टू R² मिळेल आणि त्याचं घेणार रूट. हे अंतर तुम्हाला काढता येईल. जमेल. तर कसं करणार तुम्ही बघा, याला मी R3 म्हणतो. सो R3² इक्वल टू A². हा A आहे A² प्लस A/2² म्हणजे R3² बरोबर काय मिळेल A² प्लस A²/4 म्हणजे R3² बरोबर काय मिळेल 5A²/4. पण R3 जर तुम्हाला पाहिजे असेल √5A/2. समजलं. आणि असे दोन पार्टिकल आहेत म्हणजे जी कॅपिटल M आपण अंतर किती आहे √5A/2. हा 2 जाणार वर. तुम्हाला V2 काढता येईल. समजलं का. एकदा V2 काढता आला की तुम्हाला V1 काढता आला. V2 काढता आला तुम्ही काय करणार V2 मायनस V1. ओके. मायनस मायनस प्लस होणार ते लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही मासने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला वर्क काढता येईल. समजलं का. इथे तुम्ही पहिले काय काढलं पहिल्या पोर्शनला पार्टिकल असेल त्याची पोटेन्शियल एनर्जी, तो पार्टिकल दुसऱ्या पोर्शनला नेऊन ठेवला तिथे पोटेन्शियल एनर्जी आणि त्या पोटेन्शियल मधला डिफरन्स मल्टिप्लाइड बाय मास. म्हणून पहिल्या पॉईंटला चारही पार्टिकलमुळे असलेलं पोटेन्शियल काढायचं, दुसऱ्याही पॉईंटला चारही पार्टिकलमुळे असलेलं पोटेन्शियल काढायचं, सेकंड पोटेन्शियलमधून पहिलं पोटेन्शियल मायनस करायचं आणि त्याला मासने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मिळेल. जेवढी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज वर्क डन. आपण अर्थवर तेच तर करत असतो. ऑब्जेक्ट खाली पडलाय वर उचललं किती वर्क डन झालं. जेवढी पोटेन्शियल एनर्जी वाढली असेल म्हणजे चेंज झाली असेल तेवढं काय केलं वर्क. इथेही तेच करायचं आहे. समजलं का है ना. मग वर्क केव्हा होणार जेव्हा पोटेन्शियलमध्ये डिफरन्स असेल तेव्हाच वर्क होणार. जेव्हा पोटेन्शियलमध्ये डिफरन्स असेल तेव्हा वर्क होईल. पोटेन्शियलमध्ये जर डिफरन्स नसेल तर वर्क डन होणार नाही. काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती हॉलो स्पिअरच्या बाबतीत. ओके. हॉलो स्पिअरच्या बाबतीत सरफेसवर जेवढं पोटेन्शियल असेल V ऑन द सरफेस बरोबर आहे. आतमधल्या V ॲट एनी पॉईंट इन साईड बरोबर आहे इक्वल टू V ऑन द सरफेस. मग आतमध्ये समजा एक पॉईंट आहे तो इथे ठेवलेला आहे स्मॉल एम मास आणि ते तुम्ही मूव्ह केलं आणि ते इथे आणलं तुम्हाला म्हटलं असेल वर्क काढा. इनसाइड द हॉलो स्पिअर आहे. हॉलो स्पिअरचा मास आहे कॅपिटल. हॉलो स्पिअरच्या आतमध्ये कुठेही वर्क डन पोटेन्शियल बरोबर आहे. पोटेन्शियल इनसाइड द हॉलो स्पिअर इज ऑलवेज कॉन्स्टंट आणि इट इज इक्वल टू पोटेन्शियल ऑन दी सरफेस. मग आतमध्ये इथलंही पोटेन्शियल तेच आहे इथलंही तेच आहे. कुठल्याही पॉईंटमध्ये पोटेन्शियल कसं आहे सेम आहे. मग जर इथे हा पॉईंट असा मूव्ह केला तर पोटेन्शियलच बदलत नाही तर पोटेन्शियल एनर्जी बदलणार नाही आणि त्या पॉईंटला मूव्ह करण्यासाठी वर्क होणार नाही. वर्क केव्हा होईल जेव्हा पोटेन्शियल चेंज होईल. म्हणून हॉलो स्पिअरच्या आतमधलं लक्षात घ्या हॉलो स्पिअरच्या आतमधलं ॲट एनी पॉईंट इनसाइड द हॉलो स्पिअर इज इक्वल टू पोटेन्शियल ऑन दी सरफेस. आणि आतमधल्या पॉईंटला पोटेन्शियल कसं राहते कॉन्स्टंट. आतमधल्या पॉईंटला पोटेन्शियल कॉन्स्टंट असेल तर चेंज इन पोटेन्शियल काय असणार 0. तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय चेंज इन
पोटेन्शियल हे काय असणार 0, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी 0, तो वर्कसुद्धा काय असणार 0. म्हणून जिथे पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे ते वर्क डन 0 असेल. म्हणून काय झालं समजा असं असेल एखाद्या वेळेस की एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटचं पोटेन्शियल काढलं V1, ते काहीतरी मिळालं, हा पॉईंट दुसरीकडे आणला आणि इथलं पोटेन्शियल काढलं ते तेवढंच मिळालं. तर जर पोटेन्शियलच सेम आहे तर पोटेन्शियल एनर्जी सेम आहे, पोटेन्शियल एनर्जी जर बदललीच नाही तर वर्क होणार नाही. वर्क तेव्हाच होईल जेव्हा पोटेन्शियल चेंज होईल किंवा पोटेन्शियल एनर्जी चेंज होईल. वर्क कसं काढायचं समजलं का? आणि जे म्हणतील वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, तिथं गेले. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युलाच वर्कसाठी इथे वापरायचा नाही आहे. कळलं का? वर्कसाठी काय वापरायचं? वर्क इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मास मल्टिप्लाइड बाय चेंज इन पोटेन्शियल. म्हणून पोटेन्शियल कॉन्स्टंट बरोबर आहे असेल तर पोटेन्शियल एनर्जी बदलणार नाही तर वर्क होणार नाही. पण असं कोणाच्या बाबतीत होईल? फक्त हा काय काढला आपण? हॉलो स्पियर. जर हॉलो स्पियर असेल तर ही कंडिशन असेल हॉलो स्पियरसाठी. मग हॉलो स्पियरच्या आतमध्ये पार्टिकलला मूव्ह करताना कुठल्याही प्रकारचं वर्क होणार नाही. जिथे कुठल्याही प्रकारचं वर्क होत नसेल त्याला फ्री म्हणतात. फ्री पाथ असेल, फ्री वर्क असेल. समजलं? सॉरी, फ्री म्हणजे वर्क होतच नाही आहे, 0 वर्क. समजलं का तुम्हाला? ओके. आता पहा, आतापर्यंत जे आपण काढलं दॅट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल पार्टिकल. काय? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल पार्टिकल. आता पहा काय करतील, लक्ष द्या इकडे, लक्ष इकडे. आता काय करतील की तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम विचारतील किंवा पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल पार्टिकल म्हटलं तरी चालतील. आणखी काही एक्झाम्पलमध्ये पहा, इकडे लक्ष द्या. समजा हा ट्रायंगल आहे आणि इथे मास आहे कॅपिटल एम, इथे मास आहे कॅपिटल एम, इथे मास आहे स्मॉल एम. तुम्हाला म्हटलं स्मॉल एम ची पोटेन्शियल एनर्जी काढा, स्मॉल एम ची. तर कॅपिटल एम मुळे इथे असलेलं पोटेन्शियल काढा, या एम मुळे इथे असलेलं पोटेन्शियल काढा. अर्थात मासेस सारखे आहेत, डिस्टन्सेस सारखे आहेत, तर पोटेन्शियल सारखं असणार. म्हणजे एका पार्टिकलचा काढा आणि त्याच्या डबल काढा. म्हणून ॲट दी पोझिशन ऑफ स्मॉल एम, ॲट स्मॉल एम पोटेन्शियल किती होणार? मायनस तर असेलच 2 टाइम्स एका पार्टिकलमुळे पोटेन्शियल जे कॅपिटल एम अपॉन डिस्टन्स आहे हे झालं पोटेन्शियल. बरोबर आहे. जर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्मॉल एम काढायचं आहे तर तुम्ही काय करणार? पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल. सो पोटेन्शियल किती मिळालं? -2 टाइम्स जी एम अपॉन ए इंटू काय करणार? स्मॉल एम. ही झाली पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्मॉल एम. स्मॉल एमच्या जागी जर तुम्ही कॅपिटल एम केलं तर इथे कॅपिटल एम करून टाका तुम्ही, एम स्क्वेअर होईल. ही झाली पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल पार्टिकल, पोटेन्शियल एनर्जी ऑफ मास एम. पण पहा, लक्ष द्या, तुम्हाला विचारलं असेल पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. नीट लक्ष द्या. काय? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. तर ज्या ज्या ठिकाणी अट्रॅक्शन्स आहेत त्या त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आहेत. इथे काय करावं लागेल? या पहिल्या पेअरची पोटेन्शियल. आता बघा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ पेअर, एखाद्या पेअरची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. काय करणार? एकामुळे असलेलं पोटेन्शियल, दुसऱ्यामुळे असलेलं मास. बघा, ही पण पेअरचीच पोटेन्शियल एनर्जी झाली नाही. ते काय झालं? हां, एम आणि एम म्हणजे, पण इथे 2 पार्टिकल होते. मी काय म्हणत आहे बघा, एक मास आहे स्मॉल एम, दुसरं मास आहे कॅपिटल एम. तर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऑफ पेअर किंवा पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्मॉल एम कॅपिटल एम काहीतरी एक काढायचं आहे. तुम्ही काय करणार? कोण्याही एकामुळे असलेलं पोटेन्शियल आणि दुसऱ्याचं घेणार मास. असंही केलं तरी चालते. स्मॉल एम मुळे असलेलं पोटेन्शियल आणि कॅपिटल एम असंही केलं तरी चालते. माझं बोलणं समजून राहिलं? जर तुम्हाला या पेअरची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे तर कुठल्या तरी एका पार्टिकलमुळे असलेलं पोटेन्शियल आणि दुसऱ्या पार्टिकलचं मास. मग तुम्ही एमचं स्मॉल एमचं पोटेन्शियल आणि कॅपिटल एमचं मास घेतलं तरी तेच मिळते, आणि कॅपिटल एमचं पोटेन्शियल आणि स्मॉल एमचं मास घेतलं तरी तेच मिळते. तर या केसमध्ये तुम्हाला काय मिळेल? पोटेन्शियल एनर्जी मिळेल मायनस जी इंटू पहिलं मास दुसरं मास अपॉन आर. पण हे काय? हे काय झालं? जी एम अपॉन आर. हे काय झालं? एम मुळे असलेलं पोटेन्शियल इंटू स्मॉल एम. आणि जी स्मॉल एम अपॉन आर काय झालं? स्मॉल एम मुळे असलेलं पोटेन्शियल इंटू एम. ही काय झाली? पोटेन्शियल एनर्जी ऑफ पेअर, पेअरची पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय झाला? जी इंटू फर्स्ट मास इंटू सेकंड मास अपॉन आर. समजलं का? पोटेन्शियल मल्टिप्लाइड बाय मासच झालं आणि शेवटी झालं एका पेअरची पोटेन्शियल एनर्जी, एका पेअरची. तर मला सांगा तुम्ही, इथे सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी विचारली तर किती पेअर तयार होतील? 3 पेअर. ही पहिली पेअर, दुसरी पेअर आणि तिसरी पेअर. मग इथे जर पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम तुम्हाला विचारलं तर तुम्हाला 3ही पेअरची पोटेन्शियल एनर्जी ॲड करावी लागेल. ओके, याला मी इथे लिहून ठेवतो. म्हणून तुम्हाला जर का पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम विचारलं असेल
जर का तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम विचारलं असेल तर यू इक्वल टू, इथे किती पेअर आहेत? 3 पेअर, U1 प्लस U2 प्लस U3. तर सो यू इक्वल टू कशी काढणार? पहिले या दोघांची काढा, साईड तेच आहेत. काय मिळेल पोटेन्शियल एनर्जी? मायनस जी एम इंटू अपॉन ए. मग दुसऱ्या पेअरची काय मिळेल? ह्या पेअरची आणि ह्या पेअरची कशी असणार? सेम. एम आणि एम आहेत ना, मग 2 टाइम्स दिलं तरी चालेल, किंवा एक एक पेअर घ्या. जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन एन मायनस जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन ए. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल? यू इक्वल टू मायनस जी इंटू कॅपिटल एम स्क्वेअर अपॉन ए मायनस 2 टाइम्स जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन ए. बरोबर आहे. तुम्ही कॉमन फॅक्टरही काढू शकता. कॉमन फॅक्टर काढले तर काय कॉमन निघता येणार? मायनस जी एम अपॉन ए कॉमन निघेल. बरोबर आहे. मायनस ए कॉमन काढला, इथे काय राहणार? हां, तर इथे राहणार ट्वाईस एम प्लस कॅपिटल एम असेल. जी एम अपॉन ए कॉमन काढलं. बरोबर आहे. मायनस साईनही कॉमन काढलं, इथे काय राहिलं? 2 टाइम्स स्मॉल एम, इथे काय राहिला? कॅपिटल एम. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ही काय झाली? सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी. कळलं का? एका पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी वेगळी गोष्ट आहे, सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी वेगळी गोष्ट आहे. सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी काढताना किती पेअर तयार होतात त्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. किती पेअर तयार होतात त्याच्याकडे लक्ष पाहिजे. जेवढ्या पेअर तेवढ्या एनर्जीची तुम्हाला, तेवढ्या पेअरच्या एनर्जीची तुम्हाला सम करावं लागेल. तर याला म्हणू शकता तुम्ही पोटेन्शियल एनर्जी. पहा, मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल सांगतो. तर पहा, लक्ष द्या इकडे. इथे आपण पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम घेऊ. मला तुम्ही सांगा किती पेअर तयार होतील आणि कसं तुम्ही कॅल्क्युलेशन कराल. इकडे बघा, हा एक स्क्वेअर आहे. सिंपल एक्झाम्पल घेऊ. हा एक स्क्वेअर आहे. प्रत्येक कॉर्नरला मास ठेवलेला आहे, कॅपिटल एम किंवा स्मॉल एम काही ठेवलं तरी चालते. आता समजा स्मॉल एम ठेवलं, ओके. आणि प्रत्येक साईड ए आहे. तुम्हाला विचारली पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. एका मासची नाही विचारली, एका मासची काढा. समजा तुम्हाला एक मिनिट तुम्हाला म्हटलं असतं की हे मास आहे एम डॅश, याची पोटेन्शियल एनर्जी काढा. तुम्ही यामुळे असलेलं पोटेन्शियल, दुसऱ्यामुळे असलेलं पोटेन्शियल, तीन पोटेन्शियलची सम केली असतील, त्याला तुम्ही एम डॅशनी मल्टिप्लाय केलं असतं, तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऑफ एम डॅश मिळाली असती, किंवा एखाद्या कॉर्नरच्या मासची पोटेन्शियल एनर्जी. पण तुम्हाला एका मासची विचारलेली नाही, तुम्हाला विचारलं पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. सांगा किती पेअर तयार होतील. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ, 6 पेअर तयार होतील. यापैकी किती पेअरची पोटेन्शियल एनर्जी सेम असेल? 4 पेअरची. डिस्टन्सेस सेम आहेत, मासेस सेम आहेत, पोटेन्शियल एनर्जी सेम. एका पेअरची काढायची, मल्टिप्लाइड बाय 4. नंतर या 2 पेअरची पण पोटेन्शियल एनर्जी सेम असेल, परत एका पेअरची काढायची, मल्टिप्लाइड बाय 2. समजलं? इथे तर अंतर आर आहे, तर हे अंतर किती होणार? याला तुम्ही आर डॅश म्हणू शकता, किंवा स्मॉल आर म्हटलं तरी चालेल. तर इथे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम आपल्याला काढायची आहे. त्यासाठी पहिले तुम्ही स्मॉल आर सांगा कसा काढाल. काय असेल स्मॉल आर? डायगोनल काय असेल? √2 टाइम्स ए. हा झाला डायगोनल. तर आर किती असेल? याच्या अर्धा. डायगोनल बाय 2 म्हणजे √2 टाइम्स ए बाय 2 म्हणजे किती मिळेल? ए बाय √2. पण तुम्हाला काय काढायचं आहे? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम काढताना मग काय कराल तुम्ही? हे तर अंतर तुम्ही काढलं, तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम काढताना काय कराल? हां, तर मग काय कराल तुम्ही? यू इक्वल टू, तर पहिले किती पेअर आहेत? 6 पेअर आहेत. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ 6 पेअर्स ऑफ पार्टिकल. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ 6 पेअर्स ऑफ पार्टिकल्स. ओके. आणि म्हणून याला मी डायरेक्टली लिहितो, कारण की ज्या पेअरची पोटेन्शियल एनर्जी सेम आहे ते पुन्हा पुन्हा लिहिण्यात की अर्थ नाही. ही फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, थर्ड पेअर, फोर्थ पेअर यांची पोटेन्शियल एनर्जी सेम आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी काढतात कशी? जी इंटू फर्स्ट मास इंटू सेकंड मास म्हणजे एम स्क्वेअर अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. हे झालं. अशा किती पेअर आहेत? 4. बरोबर आहे. मायनस ही एनर्जी काढायची आहे तुम्हाला. सॉरी, इथे अर्ध्या अंतराची गरज नव्हती, इथे डायगोनलचीच गरज होती ना, कारण की 2 पार्टिकलमधलं अंतर आपल्याला पाहिजे ना. इथे डायगोनलचीच गरज आहे फक्त. हाच काय झाला? आर झाला. सो आर इक्वल टू काय असणार? डायगोनल असेल. बरोबर आहे. आणि हा डायगोनल आर बरोबर काय असेल? √2 टाइम्स आहे. अर्धा करायची गरज नाही ना, इथे केलं होतं त्यावेळेस आपण हाफ केलं होतं. आता आपल्याला पूर्ण अंतर पाहिजे. समजत आहे का?
अरे या दोघांची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे ना, मग त्यासाठी पूर्णच अंतर घ्यावं लागेल ना. नाही तर अगोदरच्या डोक्यात नका ठेवू. काय मी काही जण कसे विचार करतात, माझ्या डोक्यात असं आलं होतं की समजलं का. तर पूर्णच अंतराची गरज आहे. तर एका पेअरची पोटेन्शियल एनर्जी काय असणार, जी इंटू एम एम स्क्वेअर, बरोबर आहे ना. आपण अंतर किती आहे, यस, √2 टाइम्स एन, असे किती पेअर आहेत, 2 पेअर. समजलं. हां, इथे ए स्क्वेअर नव्हता पाहिजे, इथे ए पाहिजे होतं. समजलं का. आणि आता पहा काय होणार, काय कॉमन काढता येईल तुम्हाला, यू इक्वल टू मायनस जी एम स्क्वेअर किंवा स्मॉल एम स्क्वेअर अपॉन ए पण कॉमन काढता येणार. इथे काय राहिलं, 4, आणि इथे 2/√2 काय होणार, √2, 4 + √2. तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतील. ओके, जे की युनिट असेल. समजलं का. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल पार्टिकल हा कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम हा कॉन्सेप्ट वेगळा आहे. सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी काढताना सर्व जे पोटेन्शियल त्यांची सम करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला किती पेअर तयार होतात ते पाहावं लागेल, बरोबर आहे. तर बहुतेक केसमध्ये 3 पेअर 4 पेअर, 4 तर पेअर मी पाहिलं नाही, 3 पेअर 6 पेअर तयार होतील. समजलं का. आणि प्रत्येक वेळेस पोटेन्शियल एनर्जी काढताना माहिती काय पाहिजे, 2 मासेस आणि त्यांच्यामधलं अंतर. पोटेन्शियल एनर्जी काढताना माहिती काय पाहिजे, 2 मासेस आणि त्यांच्यामधलं अंतर. पोटेन्शियल एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, मायनस जी, पहिलं मास दुसरं मास अपॉन डिस्टन्स, बरोबर आहे. जास्त विचार करायची गरज नाही. ही झाला पोटेन्शियल एनर्जी. कशी काढतात, मायनस तर असतेच असते. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज निगेटिव्ह. जी इंटू पहिलं मास जे काही असेल, 1 kg 2 kg, कॅपिटल एम स्मॉल एम, एम डॅश एम डबल डॅश, इंटू सेकंड मास जे असेल ते अपॉन त्या 2 मासेसमधलं डिस्टन्स, 2 मासेसमधलं डिस्टन्स, म्हणून हे पूर्ण घेतलं होतं, बरोबर आहे. इथे या केसमध्ये घेतलं होतं. समजलं का. म्हणून एक सिंपल फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे. इथे तुम्ही काढलं वेगवेगळ्या केसमधले पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी. समजलं. आता वेगवेगळ्या केसमध्ये तुम्हाला इंटेन्सिटीज विचारतील, बरोबर आहे. नेट इंटेन्सिटी मला विचारतील. तर रिझल्टंट इंटेन्सिटी आपल्याला काढता आली पाहिजे. रिझल्टंट इंटेन्सिटी ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड, रिझल्टंट इंटेन्सिटी. आणि रिझल्टंट इंटेन्सिटी जर तुम्हाला काढता आली, इंटेन्सिटी समजा ही आहे. जर तुम्हाला लक्ष द्या इकडे, जर तुम्हाला रिझल्टंट फोर्स विचारला तर फोर्स कसा काढतात बघा. इंटेन्सिटी बरोबर काय असते, फोर्स अपॉन मास. तर फोर्स बरोबर काय असणार, मास इंटू इंटेन्सिटी. मग जर तुम्हाला इंटेन्सिटी काढता आली है ना, जर तुम्हाला एखाद्या पॉईंटची इंटेन्सिटी काढता आली तर त्या पॉईंटला ठेवलेल्या मासवरचा फोर्स काढता येईल. मग फोर्स काढताना एक तर तुम्ही रिझल्टंट फोर्स काढूनही करू शकता, रिझल्टंट इंटेन्सिटी काढूनही करू शकता. म्हणून तुम्हाला रिझल्टंट इंटेन्सिटी आहे ई आणि रिझल्टंट फोर्स काय असणार, एफ इक्वल टू एम इंटू ई. तर पहा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये पहा, लक्ष द्या. पहिल्यांदा समजा तुम्हाला हा दिला एक ट्रायंगल. या ट्रायंगलच्या प्रत्येक कॉर्नरला, लक्ष द्या, प्रत्येक कॉर्नरला मास आहे कॅपिटल एम. ऐका, तर इथे असंही करता येईल आपल्याला एम. आणि हे जे हा जो फर्स्ट कॉर्नर आहे, इथे ठेवलेल्या मासवरचा काढायचा आहे फोर्स ऑन मास प्लेस्ड ॲट कॉर्नर 1. कुठल्याही कॉर्नरवरच्या मासचा काय काढावं लागते, मासवरचा काय काढायचा आहे, फोर्स. पहा काय करणार, लक्ष द्या. 2 प्रकार आहेत. एक तर या एममुळे इथे असलेली इंटेन्सिटी काढा, या एममुळे इथे असलेली इंटेन्सिटी काढा. त्या 2 इंटेन्सिटीची वेक्टर सम करा. इकडे पहा माझ्याकडे असं कदाचित समजत नसेल. बघा इंटेन्सिटी काय असते, या एममुळे इथे असलेली इंटेन्सिटी, हा एम याला ओढत आहे, त्यामुळे हे असणार इंटेन्सिटी E1, बरोबर आहे. आणि हा एम याला ओढत आहे, इथे असणार इंटेन्सिटी E2. पण मासेस सारखे आहेत, हे दोन्ही मासेस सारखे आहेत, दोन्ही इंटेन्सिटीच्या मॅग्नेट्यूड सेम असतील. यांच्यामधला अँगल असेल थिटा. थिटा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हा थिटा किती असेल, 60 डिग्री. मला सांगा कोणतीही एक इंटेन्सिटी जर विचारली तुम्हाला, कोणती एक, या एममुळे इथे असलेली साईड आहे, तर या एममुळे इथे असलेली इंटेन्सिटी काय असणार, GM अपॉन ए स्क्वेअर. ही काय झाली इंटेन्सिटी. समजत आहे का. आणि मी परत एकदा क्लिअर करतो की समजा हे सोर्स मास एम आहे, इथे तुम्हाला इंटेन्सिटी विचारली तर या एमला हा एम ओढून राहिला ना. इंटेन्सिटीची डायरेक्शन कुणीकडे असते, टुवर्ड्स दी सोर्स मास, जो इंटेन्सिटी क्रिएट करत आहे त्याच्याकडे असते. ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी इज ऑलवेज टुवर्ड्स द सोर्स मास. सनची इंटेन्सिटी सनकडे, अर्थची इंटेन्सिटी अर्थकडे, माझ्याकडे, तुमची तुमच्याकडे. इंटेन्सिटीची डायरेक्शन टुवर्ड्स दी
सोर्स मास जो इंटेन्सिटी क्रिएट करत आहे त्याच्याकडे. म्हणून बघा, तर या एममुळे इथे असलेली इंटेन्सिटी काढताना तुम्ही E1 घेतली आणि या M2 मुळे इथे असलेली इंटेन्सिटी काढताना तुम्ही E2 घेतली, पण ईचा फॉर्म्युला GM/R². मग दोन्ही ई कसे आहेत? सेम. म्हणून जर तुम्हाला नेट ई ॲट 1 पॉईंट तुम्हाला काढायचं असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी का दोन वेक्टर जर सेम असतील तुम्ही काय करत असता? टॉईस ए इंटू दोन वेक्टर सेम असतील, समजा रिझल्टंट वेक्टर इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी आणि मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी, तर आरचे मॅग्नेट्यूड काढताना टॉईस ए इंटू कॉस θ/2 असते आणि डिफरन्स काढताना टॉईस ए इंटू कधी करतात हे माहिती आहे का? जेव्हा दोन वेक्टरची मॅग्नेट्यूड सेम असेल आणि तुम्हाला त्या दोन वेक्टरची रिझल्टंट वेक्टर ॲडिशन करायची आहे, तर त्या वेक्टर ॲडिशनची मॅग्नेट्यूड काढताना टॉईस इंटू कोणत्या एका वेक्टरचे मॅग्नेट्यूड इंटू कॉस θ/2. मला सांगा, हे E1 आणि E2 दोघांचे मॅग्नेट्यूड सेमच आहेत ना? हां, म्हणून ER काढताना तुम्हाला काय इथं तर लिहावं लागेल तुम्हाला ER वेक्टर इक्वल टू E1 वेक्टर प्लस E2 वेक्टर, बरोबर आहे. बट मॅग्नेट्यूड ऑफ E1 इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ E2 इक्वल टू काय आहे? E. म्हणून तुम्ही काय करणार? ER इक्वल टू 2 टाइम्स E इंटू कॉस θ/2. सो ER इक्वल टू 2 टाइम्स E. E किती आहे? GM/A² इंटू कॉस थिटा किती आहे? 60, बरोबर आहे. कॉस 60/2 किती होणार? 13. कॉस 30 √3/2. सो ER बरोबर काय मिळेल? टॉईस GM/A² इंटू √3/2. 2 काय झाला? कॅन्सल. मग रिझल्टंट इंटेन्सिटी तुम्हाला काय मिळाली? GM √3 टाइम्स. सो √3 टाइम्स GM/A². ही ते इंटेन्सिटी झाली. याची डायरेक्शन कोणीकडे असेल? नाही, दोघांनी मिळूनची. तर हे दोन आहेत ना, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम असं जर तुम्ही काढलं तर इकडे असणार ही इंटेन्सिटी. दिस इज द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट इंटेन्सिटी. ओके, ही झाली इंटेन्सिटी. जर तुम्हाला काय लागत असेल? फोर्स लागत असेल तर फोर्स काढताना तुम्ही काय करणार? मास मल्टिप्लाइड बाय इंटेन्सिटी. म्हणून फोर्स F इक्वल टू तिथे ठेवलेला मास कशाने दाखवला आपण? एमनीच दाखवलं. तर इंटेन्सिटी किती आहे? √3 टाइम्स जी कॅपिटल M/A² इंटू तिथलं मास M, बरोबर आहे. हा काय झाला? फोर्स. म्हणून या फोर्सची मॅग्नेट्यूड तुम्हाला मिळेल √3 टाइम्स GM²/A². आणि याची डायरेक्शन तुम्हाला सांगावं लागेल. ही डायरेक्शन या इथं समजा म्हटलं आपण याला म्हणू आपण ABC. ही BCला कशी असणार? परपेंडिक्युलर टू BC. समजून राहिलं का? मी तुम्हाला जनरल सांगायचा प्रयत्न करतो, समजण्याचा प्रयत्न करा. या ए कॉर्नरला किंवा 1 कॉर्नरला जे मास ठेवलेला आहे त्यावरचा फोर्स विचारला. या एमला हाई अट्रॅक्ट करता इकडे एक फोर्स आहे, या एमला हा पण अट्रॅक्ट करता इकडे एक फोर्स आहे. तुम्हाला 2 फोर्स काढावं लागतील आणि त्यांची वेक्टर सम करावं लागेल, बरोबर आहे. तसं न करता काय केलं? तसंही केलं तरी जमते, ते मी करून दाखवतो नंतर. तसं न करता तुम्ही काय करू शकता? या दोन्ही मासेसमुळे इथे असलेली इंटेन्सिटी काढायची. मग या मासमुळे इथे असलेली इंटेन्सिटी काढताना GM/A². याही मासमुळे इथे असलेली इंटेन्सिटी काढताना GM/A². मग इंटेन्सिटीची मॅग्नेट्यूड कशी मिळत आहे? सेम. पण ही पहिली इंटेन्सिटी ही दुसरी इंटेन्सिटी मॅग्नेट्यूड सेम आहे. तर रिझल्टंट इंटेन्सिटी काढताना टॉईस E इंटू कॉस θ/2. पण थिटा किती येणार? 60. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. 60/2 13 कॉस 30 √3/2. इंटेन्सिटी तर लिहिलीच तुम्ही, बरोबर आहे. ही झाली रिझल्टंट इंटेन्सिटी. पण तुम्हाला पाहिजे फोर्स काढताना इंटेन्सिटीला मासनी मल्टिप्लाय कराल. कोणतं मास जे असेल ते. तर हे मास किती आहे? कॅपिटल M. हा झाला फोर्स. पण फोर्स म्हटलं तर वेक्टर क्वांटिटी म्हटलं तर डायरेक्शन. मग या फोर्सची डायरेक्शन, मग इंटेन्सिटी जर अशा असतील तर हा फोर्स इकडे असेल. दोन्ही इंटेन्सिटी सारख्या आहेत म्हणून हा फोर्स बरोबर बायसेक्ट करतो या कशाला? BCला, बरोबर आहे. आणि अवे फ्रॉम A म्हणून फोर्सची डायरेक्शन काय असेल? अवे फ्रॉम A परपेंडिक्युलर टू BC. याला जर करेक्ट वर्डमध्ये लिहायचं असेल तर अवे फ्रॉम A अँड परपेंडिक्युलर टू BC. इंटेन्सिटी काढून काय काढला? फोर्स काढला. पण याला ना आणखी तुम्हाला सोपं करता येऊ शकते. सोपं म्हणजे ते तर आपल्यावर डिपेंड आहे काय सोपं आहे आणि काय कठीण आहे. तर सोपं नाही म्हणतायत, ते सगळं सारखंच आहे. फक्त आपल्याला अंडरस्टँडिंगवर भर द्यायचा आहे. आपल्याला नेट फोर्स काढायचा आहे. ओके, नेट फोर्स ऑन M ॲट पॉईंट A. पहा, लक्ष द्या. तुम्ही असं पण करू शकाल. इकडे पहा, तुम्ही काय कराल पहा,
कसंही केलं तरी तुम्हाला समजलं पाहिजे. समजणं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इथे. इथे मास आहे कॅपिटल एम, प्रत्येक ठिकाणी मास आपण कॅपिटल एमच घेतलं. ओके. आणि हा ट्रायंगल ए, बी आणि सी. ओके. बघा तुम्हाला एमवरचा ए कॉर्नरवरचा फोर्स काढायचा. हा फोर्स असेल F1. F1 इक्वल टू F मॅग्निट्यूडनी. हा फोर्स असेल F2. F2 इक्वल टू ही F. कारण की मासेस सारखे आहेत, डिस्टन्सेस सारखे आहेत, तर फोर्सेसही काय राहतील? सेम. मग हा फोर्स F1, हा फोर्स F2, दोन्ही F सेम आहेत. यांचा रिझल्टंट इकडे नाही का राहणार? राहणार. आणि हा रिझल्टंट काढताना तुम्ही असंही करू शकता. बघा हा F आहे. मला सांगा हा अर्धा अँगल किती झाला? 30 डिग्री. हा F, तर याचा इकडे कंपोनंट काय येणार? F cos 30. आणि याचा इकडे कंपोनंट काय येणार? F cos 30. म्हणजे येथे किती येतील? 2F cos 30. म्हणून नेट F काढताना तुम्ही हेही करणार 2F इंटू cos 30. सो 2 टाइम्स F म्हणजे कोणता एक फोर्स? कोणता एक फोर्स कसा काढणार? G इंटू M म्हणजे M स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. हा झाला एक फोर्स इंटू cos 30. cos 30 काय? √3/2. 2 काय झाला? कॅन्सल. सो √3 इंटू G M स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर. ओके. तर पहिलं काय मिळालं होतं? √3 इंटू G M स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर. तर हे तर समजलं का तुम्हाला? काय केलं लक्षात आलं का? मग इंटेन्सिटी काढून करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली फोर्स, फक्त एक समजलं पाहिजे की तुम्हाला रिझल्टंट फोर्स काढताना दोन फोर्सेसची वेक्टर सम करायची आहे. तुम्ही बघा इथे काय केलं आपण? कंपोनंट घेऊन केलं. हा फोर्स होता F1 इक्वल टू F. हाही फोर्स होता F2 इक्वल टू F. याही फोर्सचा इकडे कंपोनंट घेतला, तो काय मिळाला? F इंटू कॉस थिटा. याही फोर्सचा इकडे कंपोनंट घेतला, तो काय मिळाला? F इंटू कॉस थिटा. म्हणजे F इंटू कॉस थिटा किती मिळाले? 2. पहिल्याचा कंपोनंट दुसऱ्याचा कंपोनंट, म्हणून त्याची काय केली? डबल केली. समजलं का? Fचा कंपोनंट काय होता? F कॉस थिटा. दुसरा Fचा कंपोनंट काय होता? F कॉस थिटा. म्हणजे F कॉस थिटा किती वेळा घेतला? 2 वेळा. थिटा हा पूर्ण नाही घेतला, या लाईन सोबत केलेला अँगल घेतला थिटा. बरोबर आहे. म्हणून थिटा किती घेतला? 13. cos 30 √3/2. पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. याची दुसरी मेथड कशी आहे की पहिला फोर्स F1 इक्वल टू किती, सॉरी पण मला वाटते बाकी मेथड्स ना त्याच्यामध्ये टाइम जास्त लागतो. F1 बरोबर किती आहे? F. F2 बरोबर किती आहे? F. दोन्ही फोर्सेस कशा आहेत? सेम. असं जर असेल तर रिझल्टंट फोर्स काढताना मी आता सांगितलं 2 टाइम्स F इंटू cos θ/2. थिटा म्हणजे पूर्ण अँगल. मग तुम्ही काय केलं? FR इक्वल टू 2 टाइम्स F किती? G इंटू M स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर इंटू कॉस थिटा किती आहे? 16. 60/2 30. सो कॉस 60/2 म्हणजे 13. कॉस 30 √3/2. सो FR इक्वल टू काय मिळेल? 2 इंटू G M स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर. आणि कॉस 30 √3/2. 2 झाला, कॅन्सल. सो FR इक्वल टू काय येईल? √3 टाइम्स G M स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर. फक्त याची डायरेक्शन करेक्ट सांगा. बरोबर आहे. तर काय असणार डायरेक्शन? अवे फ्रॉम ए अँड परपेंडिक्युलर टू ए एस बी सी. ही याची करेक्ट डायरेक्शन आहे. आणि डायरेक्शन वर्ड्स काही पण वापरलेले असते. समजलं का? इंटेन्सिटी काढली तरी फोर्स काढता येतो. फोर्स एक काढला आणि त्याचा रिझल्टंट घेतला तरी फोर्स काढता येतो. एक फोर्स काढायचा, त्याचा कंपोनंट घ्यायचा, दोन्ही कंपोनंट ॲड करायचे तरी फोर्स. सगळ्यात सोपी मेथड मला वाटते ही आहे. एक फोर्स घेतला, त्याचा कंपोनंट काढला, दुसरा एक फोर्स घेतला, त्याचा कंपोनंट काढला, दोन कंपोनंट एकाच डायरेक्शनने आहे, सारखेच आहेत, म्हणून त्याच्या डबल केला. एक फोर्स किती? GM स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर. आणि कंपोनंट काढताना अर्धा अँगल घ्या, cos 30 √3/2. पटकन फोर्स मिळाला. डायरेक्शन पण समजलं का? तर पुस्तकामध्ये काही ठिकाणी ना हे वापरलं असेल, हे तर तुम्हाला पागल करून सोडणार. पहिली इंटेन्सिटी काढली, दुसरी इंटेन्सिटी काढली, रिझल्टंट इंटेन्सिटी काढली. बरोबर आहे. काही ठिकाणी ना हे पण केलं असेल, पहिला फोर्स दुसरा फोर्स दोन्ही फोर्स सेम आहे तसं केलं असणार. आणि फार रेअरली तर काही ठिकाणी कॉम्पोनंट काढून केलं असणार. बरोबर आहे. पण बेस्ट आहे की तुम्ही कॉम्पोनंट काढून रिझल्टंट फोर्स काढू शकता. बरोबर आहे. समजलं का? इथे आपण काढला रिझल्टंट फोर्स. आता बघा एक एक्झाम्पल घेतो मी ज्यामध्ये तुम्हाला रिझल्टंट इंटेन्सिटी काढायची आहे. रिझल्टंट इंटेन्सिटी आपण काढू. पहा, लक्ष द्या. पहिल्यांदा मी ट्रायंगल घेतो. इकडे पहा, हा एक ट्रायंगल घेतला, इक्विलॅटरल ट्रायंगल. प्रत्येक कॉर्नरला मास घेतला आपण कॅपिटल M. तुम्हाला विचारलं असेल रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट द सेंटर ऑफ द सेंटर म्हणजे सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. इथे तुम्हाला रिझल्टंट इंटेन्सिटी काढायची. इकडे पहा, रिझल्टंट इंटेन्सिटी म्हणजे तिथे ठेवायचं युनिट मास, आणि त्या युनिट मासवर जेवढा फोर्स असेल दॅट इज इंटेन्सिटी.
इंटेन्सिटीचा डेफिनेशन काय आहे? युनिट. तुम्हाला म्हटलं या पॉईंटला हा पेन आहे, या पॉईंटला इंटेन्सिटी काढा, या पॉईंटला ठेवायचं युनिट मास आणि त्यावर जेवढा फोर्स असेल दॅट इज इंटेन्सिटी. समजलं का? मग मला सांगा इथे हा फोर्स जेवढा असेल हा पण तेवढाच असेल आणि हा पण तेवढाच असेल. सर्व फोर्सेस सारखेच आहेत आणि दे आर इक्वली स्पेस्ड. त्यामुळे नेट फोर्स काय येणार? 0. तुम्ही कॉम्पोनंट काढले तरी तसंच येणार, नेट फोर्स 0च येणार. बिकॉज द फोर्सेस आर बरोबर सेम अँड दे आर इक्वली स्पेस्ड. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, याला इकडे जेवढं ओढतात तेवढंच इकडे ओढतात, तर नेट फोर्स किती राहणार? 0. एकच ऑब्जेक्ट आहे, 3 फोर्सेस आहेत, बरोबर आहे, पण तिन्ही फोर्सेस सारखे आहेत, त्यांच्यामधले अँगलही सारखे आहेत, नेट फोर्स काय असणार? 0. एखादा पॉईंट आहे, वर जेवढा फोर्स आहे खाली तेवढाच फोर्स आहे, राईटकडे जेवढा आहे लेफ्टकडे तेवढाच आहे, तर नेट फोर्स काय होणार? 0. नेट फोर्स जिथे 0 असेल तिथे इंटेन्सिटी काय असणार? 0 असेल. बरोबर आहे. याही केसमध्ये इथे इंटेन्सिटी काय असणार? 0. जर समजा तुम्हाला स्क्वेअर दिला असेल, स्क्वेअर प्रत्येक साईड आहे, बरोबर आहे, इथे इंटेन्सिटी प्रत्येक कॉर्नरला मास आहे, काय असणार? 0 असेल का? मला सांगा. इकडे इथे ठेवला तुम्ही स्मॉल एम, हा फोर्स जेवढा असेल हा पण तेवढा असेल, हा इकडे येणार आहे, हा इकडे जाणार आहे, दे आर कॅन्सलिंग इच अदर. परत हा फोर्स जेवढा असेल इकडे ओढणारा हाही तेवढाच असेल, दे आर कॅन्सलिंग इच अदर. नेट फोर्स इंटेन्सिटी स्क्वेअर असेल तर. पण समजा रेक्टँगल घेतला, ही साईड आहे ए आणि ही साईड आहे बी, तर आता 0 असेल का? हां, अगोदर हो म्हटलं तर नाहीच राहिलं म्हणायचं. मला सांगा, हे जेवढं अंतर असेल हे अंतर तेवढंच असेल, हे जर मासेस सारखे आहेत आणि इथे स्मॉल एम ठेवला तर फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट, दे आर कॅन्सलिंग इच अदर. दिस फोर्सेस आर ऑल्सो इक्वल अँड अपोजिट, अगेन दे आर कॅन्सलिंग इच अदर. सर्व फोर्सेस कॅन्सल होऊन राहिले, नेट फोर्स 0, इंटेन्सिटी काय असणार? 0. इथे असेल तर तिथे नसेल, असं नका. बरोबर आहे. कुठे लक्ष पाहिजे की जर का फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करत नसतील तर मात्र इंटेन्सिटी 0 नसेल. ह्या कोणत्याही एक्झाम्पलमध्ये तसं करता येते जर तुम्ही मास बदलवलं तर, है ना. मास बदलवलं तुम्ही तर तुम्हाला करता येईल. असं समजा हा स्क्वेअर आहे, आता पहा लक्ष द्या, हा स्क्वेअर आहे आणि तुम्ही काय केलं समजण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कॉर्नरला मास m ठेवलं, पण एकाच कॉर्नरला मास काय ठेवलं? m/2 ठेवलं. आता पहा काय होईल. आता पहा काय होईल. मला सांगा, इथे ठेवलं तुम्ही स्मॉल एम आणि सेंटरला काढायची इंटेन्सिटी. मला सांगा, इथे जेवढा फोर्स असेल तेवढाच फोर्स, दे आर कॅन्सलिंग. त्यांचा रोल राहिला नाही, त्यांना कॅल्क्युलेशनमध्येच घेऊ नका, डोक्यात जागाच देऊ नका त्यांना. आता इथला फोर्स काढता येईल तुम्हाला, हा M1 घ्यायचा, हा फोर्स काढता येईल आणि हाही फोर्स काढता येईल. कोणता जास्त असेल? कोणता जास्त असेल? हा वाला फोर्स जास्त असेल, याला तुम्ही F1 म्हणा, याला तुम्ही F2 म्हणा. नेट फोर्स मग तो जास्त असेल त्यामधून अपोजिटवाला मायनस करून टाका, तुम्हाला मिळेल नेट फोर्स. नेट फोर्स इथे जर M1 घेतला तर जेवढा नेट फोर्स तेवढीच इंटेन्सिटी. समजते का? पण इंटेन्सिटी काढताना तुम्ही काय कराल? F1 कसा मिळेल सांगा बरं. हे अंतर तुम्ही काढाल काहीतरी, समजा ते आहे ए आणि हे आहे आर, साईड आहे ए, हे अंतर किती असेल? आर इक्वल टू डायगोनल किती असतो? डायगोनल किती असतो? √2 टाइम्स ए. अंतर आर काय असणार? याच्या हाफ म्हणजे a/√2. मग हा फोर्स काढायचा आहे, F1 म्हटलं मी याला. इथे M तुम्ही 1 ठेवा किंवा स्मॉल एम राहू द्या, नंतर 1 ठेवा, काही फरक नाही पडत. इंटेन्सिटी काढताना M1 घ्यायचा आहे, तुम्हाला फोर्स काढायचा आहे. मग फोर्स कसा काढणार तुम्ही? G × M अपॉन r². आर किती आहे? a/√2, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय मिळेल? a²/2. बरोबर आहे. म्हणजे हा काय म्हटलं? 2 टाइम्स G × M स्मॉल एम अपॉन a². तसंच तुम्ही काय काढा? F2 काढताना मला वाटतं सगळं करायची गरज नाही. इथे 1 M काय झाला? हाफ. 1 M हाफ झाला तर फोर्सही याच्या, नाही तर मग परत M1 आणि M2 न अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. मला सांगा, बाकी सगळं सेमच आहे ना. 1 M काय झाला? हाफ झाला. 1 M जर हाफ झाला तर फोर्सही काय होणार? हाफ. मग याच्या हाफ, मग याच्या जर हाफ केला तर काय येणार? G M × M अपॉन a². कोणता फोर्स जास्त आहे? पहिला. मग हा दुप्पट आहे, एकपट आहे, तर मायनस करताना दुप्पटमधून एकपट गेला, एकपट राहिला. बरोबर आहे. म्हणून नेट F कसा काढणार तुम्ही? F1 मधून F2 मायनस करणार, पण ते तसं करायची गरज नाही. तुम्हाला म्हटलं की 20 रुपयामधून 10 रुपये गेले, 10 रुपये राहिले. डबलमधून एकपट गेला, एकपट राहिला, हा डबल, हा एकपट, यातून हा गेला, हाच राहिला. समजलं ना. म्हणून काय मिळेल? नेट फोर्स
जी इंटू एम अपॉन ए स्क्वेअर हा झाला नेट फोर्स, हाच झाला फोर्स. पण तुम्हाला काय काढायचं होतं? नेट इंटेन्सिटी. इंटेन्सिटी काढताना स्मॉल एमला काय घ्या? 1 घ्या. बरोबर आहे. स्मॉल एम 1 घेऊन टाकला तर इंटेन्सिटी काय मिळेल तुम्हाला? जी एम अपॉन ए स्क्वेअर. पण इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे, त्याची काय सांगावं लागेल? डायरेक्शन. कुणीकडे? जिकडे फोर्स तिकडे डायरेक्शन. बरोबर आहे. हा फोर्स कमी आहे आणि हा फोर्स जास्त आहे, तर इकडे असेल टुवर्ड्स. तर याला तर काहीतरी लेबलिंग करावं लागेल. सो टुवर्ड्स एम. पण याला काय करू आपण आता? तर ए बी सी डी जर केलं तर काय म्हणावं लागेल? टुवर्ड्स ए फ्रॉम सेंटर. सेंटरमधून एकडे असेल. ठीक आहे. त्या इंटेन्सिटीची डायरेक्शन. बरोबर आहे. समजलं का? मग इथे जी इंटेन्सिटी आहे इकडे जाणारी असेल. तुम्हाला म्हटलं की इथे एखादं दुसरं मास ठेवलं आणि तुम्हाला म्हटलं त्यावरचा फोर्स काढा, इथे जेवढी इंटेन्सिटी आहे त्या इंटेन्सिटीला तिथे ठेवलेल्या मासनी मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल? फोर्स. समजून राहिलं का? मग रिझल्टंट फोर्स काढताना सर्व फोर्सेसचा विचार करावा लागतील आणि बहुतेक केसमध्ये फोर्सेस इक्वल अँड अपोजिट जे आहे ते एकमेकांना कॅन्सल करून टाकतील. जे कॅन्सल करतील त्यांचा विचार करायची गरज नाही. बरोबर आहे. समजलं काय काय करता येईल? आणि हे बेस आहे ग्रॅव्हिटेशनचा. ग्रॅव्हिटेशनवरचं कुठलाही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी यावरचे तुम्हाला प्रॉब्लेम जास्त पाहायला मिळणार नाहीत. पण बहुतेक विद्यार्थ्यांना जिथे अडचण जाते ना ते याच प्रॉब्लेममध्ये जाते. त्यांना विचारच नाही करता येत या प्रॉब्लेमवर. आणि जसे प्रॉब्लेम इथे आहेत सेम टाईपचे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पाहायला मिळतं. सेम टाईपचे सगळेचे सगळेच, फक्त मासच्या जागी चार्ज घेतील. इथे चार्ज Q/2, इथे चार्ज क्यू. आणि तुम्हाला म्हणतील इथे सांगा इंटेन्सिटी किती आहे, इथे सांगा फोर्स किती आहे. फक्त फरक काय पडेल माहिती आहे का? तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ज्यावेळेस याच क्वेश्चन म्हणजे वरचे प्रॉब्लेम्स विचारतील त्यावेळेस ग्रॅव्हिटेशन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये फरक काय पडेल माहिती आहे का? ग्रॅव्हिटेशनमध्ये जिथे मास आहे, इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये तिथे चार्ज आहे. आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये जिथे जी आहे तिथे 1/4πε0 हा कॉन्स्टंट वापरतील जीच्या जागी. बस. की सगळे फॉर्म्युले जसच्या तसेच, बिलकुल काहीच फरक नाही. समजतं का? मग ग्रॅव्हिटेशनल फील्ड कोण क्रिएट करते? मास. आणि इलेक्ट्रिक फील्ड कोण क्रिएट करते? चार्ज. ग्रॅव्हिटेशनमध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आणि इकडे कॉन्स्टंट वापरावं लागेल 1/4πε0. म्हणजे एअर असेल तर ε0 आणि अदर मीडियम असेल तर ε. पण ते आपण मेजरमेंटमध्ये पाहिलं होतं. जास्त काही पाहायची गरज नाही आपल्याला. ते आपण त्या चॅप्टरमध्ये स्टडी करू. समजलं का? काय काय पाहिलं फटाफट एकदा लक्षात घ्या. ओके. तर काय पाहिलं पहिल्यांदा? पोटेन्शियल काय असते? -GM/r. पोटेन्शियल एनर्जी काढताना पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय करतात. इंटेन्सिटी काय असते? Gm/r². याची डायरेक्शन कुणीकडे असते? टुवर्ड दी सोर्स मास. ओके. याची डायरेक्शन असेल E= काय? -dV/dr. तर त्यावरून व्ही सुद्धा काढायचं काम पडू शकते. पण फार कमी प्रॉब्लेम तुम्हाला याच्यावर पाहायला मिळतील. ओके. नंतर पोटेन्शियल एनर्जी ॲट दी सेंटर. तर काय करावं लागेल? पहिल्यामुळे, दुसऱ्यामुळे, तिसऱ्यामुळे जेवढे पोटेन्शियल असतील त्या पोटेन्शियलची अल्जेब्रिक सम. बिकॉज पोटेन्शियल इज स्केलर क्वांटिटी. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पोटेन्शियल कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. त्यामुळे त्याची सरळ सरळ सम करावी लागते, अल्जेब्रिक सम. पण इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी आहे. कोर्स तिथे वेक्टर सम करावं लागेल. इथे अल्जेब्रिक सम आणि तिथे वेक्टर सम. कुठे? फोर्स किंवा इंटेन्सिटी काढताना. तर सर्व पोटेन्शियलची सम. आणि जे पोटेन्शियल सारखे सारखे आहेत तर एक पोटेन्शियल काढायचं आणि त्याच्या 4 टाइम्स 5 टाइम्स जेवढे टाइम्स असेल तेवढं करून टाकायचं. पोटेन्शियल मिळेल. एकदा टोटल पोटेन्शियल मिळालं की त्या पोटेन्शियलला त्या पॉईंटला ठेवलेल्या मासने मल्टिप्लाय केलं की त्या पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी मिळेल. तिथे ठेवलेल्या मासची पोटेन्शियल एनर्जी मिळेल. इट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल मास. इट इज नॉट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. ओके. नंतर काय केलं आपण? काय सांगितलं इथे? तर इथे खूप सारे पार्टिकल्स ठेवले आहे. तुम्हाला म्हटलं इथे पोटेन्शियल काढा. तर सर्व पोटेन्शियलची अल्जेब्रिक सम. बरोबर आहे. हे तुम्हाला काढावं लागेल. पोटेन्शियल एनर्जी काढताना टोटल पोटेन्शियलला मास इथे कन्क्ल्यूड केलं आपण अगोदर शिकलेल्या पॉईंटला. ओके. त्यानंतर काय केलं आपण? काय काढायचं तुम्हाला आता? एक्झाम्पल्समध्ये इथेची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. सर्वांमुळे असलेलं पोटेन्शियल काढलं. पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय करून टाकलं. इथे तर सोपंच आहे. चारही मासेस सारखे आहेत. एक पोटेन्शियल काढा त्याच्या 4 टाइम्स करून टाका तुम्हाला. आणि इथे काय केलं होतं आपण? या पार्टिकलला इथून इथे मूव्ह केलं होतं. मूव्ह केलं. काय विचारलं?
वर्क डन. तर इथलं पोटेन्शियल काढायचं, नंतर जिथे ठेवला तिथलं पोटेन्शियल काढायचं, पोटेन्शियलमधला डिफरन्स काढायचा आणि त्या डिफरन्सला मासने मल्टिप्लाय केलं की वर्क डन मिळेल. सो वर्क डन इक्वल टू डब्ल्यू इक्वल टू एम इंटू V2 मायनस V1. ओके. तर जाऊ दे, हे इथे आहेच इथे काढलेलं, समजलं. आणि मग इथलं पोटेन्शियल सहज काढलं होतं. इथलं पोटेन्शियल काढताना गरज कशाची आहे? मास आणि डिस्टन्स. फक्त मास आणि डिस्टन्स माहीत असलं की तुम्हाला पोटेन्शियल काढता येते. ओके. आणि नंतर इथे सांगितलं होतं मला, हा काय आहे? हॉलो स्पियर. हॉलो स्पियरच्या आतमधलं सर्व ठिकाणचं पोटेन्शियल सारखं असते, सेंटर झिरो नसते, सारखं असते. तुम्ही सेंटरला घ्या की सरफेसच्या जवळ घ्या, आतमधल्या कुठल्याही पॉईंटचं पोटेन्शियल सेम असते. सो व्ही ॲट एनी पॉईंट इक्वल टू व्ही ऑन दी सरफेस इज इक्वल टू सेम किंवा कॉन्स्टंट. बरोबर आहे. हे काय असते? कॉन्स्टंट असते. किती? सरफेसवरचं पोटेन्शियल. आणि सरफेसवरचं पोटेन्शियल तुम्हाला सांगितली होतं मी काल, किती असते सरफेसवरचं पोटेन्शियल? -GM/r. काम पडलं तर. म्हणून तुम्हाला जर म्हटलं की इथे एखादा मास ठेवलेला आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी काढा, तर इथलं पोटेन्शियल किती? सरफेसवरचं जेवढं आहे तेवढं, त्याला मासने काय करा? मल्टिप्लाय करा. तुम्हाला म्हटलं सेंटरला मास ठेवला आहे, पोटेन्शियल एनर्जी काढा, तर आतमधलं पोटेन्शियल किती? सरफेसवरचं पोटेन्शियल GM/r आणि त्याला आतमधल्या एमनी मल्टिप्लाय करा. काय मिळेल? पोटेन्शियल एनर्जी. म्हणून हॉलो स्पियरच्या सरफेसवर पोटेन्शियल असते किती? -GM/r. आतमध्ये किती असते? तेवढंच, -GM/r. आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल त्या पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय करायचं. आतमध्ये पोटेन्शियल बदलत नाही, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी बदलत नाही. त्यामुळे त्या हॉलो स्पियरच्या आतमध्ये मासला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत येताना वर्क डन होणार नाही, वर्क झिरो होईल. ओके. नंतर काय काढलं तुम्हाला? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. इथे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. तर काय केलं तुम्ही? एका पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी काढताना तुम्ही काय करता? या दोन्ही पार्टिकलमुळे येथे असलेलं पोटेन्शियल काढलं आणि त्या पोटेन्शियलला त्या पार्टिकलच्या मासनी मल्टिप्लाय केलं, तर ही मिळाली पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल. हे काय झालं? पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल. बरोबर आहे. सो आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम काढताना तुम्हाला काय करावं लागेल? जेवढ्या पेअर्स आहेत त्यांच्या पोटेन्शियल एनर्जीची सम. किती पेअर मिळाल्या? 3. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम काढताना U इक्वल टू U1 + U2 + U3. बरोबर आहे. आणि एका पेअरची पोटेन्शियल एनर्जी कशी काढतात? G इंटू पहिलं मास इंटू दुसरं मास अपॉन त्या दोघांमध्ये जेवढं अंतर असेल तेवढं घ्यायचं. समजलं का? म्हणून प्रत्येक पेअरची पोटेन्शियल एनर्जी -G फर्स्ट मास इंटू सेकंड मास अपॉन डिस्टन्स. सारखे सारखे असतील तर कोणतं एक घ्या, त्याला 3, 4, 5 जेवढे असतील त्याने मल्टिप्लाय करा. डिफरंट असतील तर डिफरंट घ्या. माझं बोलणं समजून राहिलं? जर सेम असतील तर प्रत्येक वेळेस असं लिहायची गरज नाही. बरोबर आहे. डिफरंट असतील तर मला लिहावं लागेल. तर हे झालं पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम. तर तुम्हाला अशी पोटेन्शियल एनर्जी सिस्टीमची काढायचं काम पडेल. याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला घेता येतील. नंतर काय काढलं आपण? रिझल्टंट इंटेन्सिटी. रिझल्टंट इंटेन्सिटी काढताना प्रत्येक पॉईंटमुळे असलेली इंटेन्सिटी काढा आणि त्यांची वेक्टर सम करा. काय? वेक्टर सम. सो E इक्वल टू E1 + E2 + E3 अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आणि नेट फोर्स काढताना तुम्ही या तऱ्हेने नेट फोर्स काढू शकता. परत नेट फोर्स काढताना काय काढलं आपण? सर्व फोर्सेस काढले आणि त्यांची काय केली? वेक्टर सम केली. फक्त जी वेक्टर क्वांटिटी आहे ते तुम्हाला वेगवेगळे वेक्टर काढायचे आहे. नेट वेक्टर काढताना त्या वेक्टरची सम नाही, वेक्टर सम करायचे आहे. त्यासाठी तुम्ही लॉ ऑफ ट्रायंगल वापरू शकता, त्यासाठी तुम्ही लॉ ऑफ पॅरलोग्राम वापरू शकता. आणि लॉ ऑफ ट्रायंगल, लॉ ऑफ पॅरलोग्राममध्ये तुम्हाला डायरेक्शन सहित मिळते. आणि जर दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर वेगवेगळे तुमच्याकडे फॉर्म्युले आहेत. R इक्वल टू अंडर रूटमध्ये A² + B² + 2. दोन वेक्टर असतील तर रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला आरचा अंडर रूटमध्ये A² + B² + 2 टाइम्स A × B × cos θ. तो फॉर्म्युला वापरावा लागेल. समजलं? तर खूप महत्त्वाचा हा टॉपिक होता. यावरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला JEEमध्ये पाहायला मिळतील, नीटमध्ये पाहायला मिळतील, CETमध्ये कमी पाहायला मिळतील. पण हे जर समजलं असेल तर तुम्हाला खूप इंटरेस्ट येईल या चॅप्टरमध्ये. हेच फॉर्म्युले तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्येही वापरायला काही हरकत नाही. असेच वापरता येतील. फक्त Q मासच्या जागी Q आणि Gच्या जागी 1/4πε. ते काय ते आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पाहू. बाकी पुढे कंटिन्यू करू. रेकॉर्डिंग बंद करा.